5 साल से हम लोग कर रहे हैं और जिंदे रहते हैं तब तक करेंगे। हाँ। साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, पप्पू माझे कृष्णा तुम्ही त्यांची राधा. हांड्यावर हांडे 12 हांडे मधले हांड्यात कांदा आणि जयदेवशी प्रेम केले तर माझ्या जीवनाचं झालं वांदा. नमस्कार मित्रांनो, मी अर्चना कहार. आज माझ्या घरी जीवदानी आईची पूजा होती. तर आम्ही गेल्या 5 वर्षापासून जीवदानी आईची पूजा करतोय. तर माझी मम्मी तुम्हाला सांगणार आहे की ही पूजा आम्ही कशासाठी करतो, का करतो, हे सर्व माझी मम्मी आणि माझ्या मम्मीची मैत्रीण दोघी तुम्हाला सांगणार आहेत की ही पूजा कशासाठी करतात आणि का करतात. नमस्कार. नमस्कार, जय जीवदानी. बोला, तुम्ही का ही पूजा करतात? आम्ही ही पूजा करतो कारण का तर एक वेळ अशी आलेली होती का आमच्या इकडे खूप एकदम सर्वांची हालत डाऊन होती. त्या टाइम होता लॉकडाऊन आणि लॉकडाऊनमध्ये अशी भीती वाटत होती का रोडावर ना ॲम्ब्युलन्स चालत होते आणि आम्हाला घरामध्ये अशी भीती वाटत होती का असं वाटत होतं का आता आम्हाला धरून नेतात, गाड्या येतात आणि आता धरून नेतात का काय, आणि सगळ्याला ताप असा येत होता. तरी आम्ही घरामध्येच आमचा इलाज करत होतो आणि खायची पण वांदे झालेले त्या टायमाला. ही माझी मैत्रीण पाहतो, हिने भाजी पुरवली आहे लॉकडाऊनमध्ये आम्हाला आजूबाजूमध्ये. अजून तुम्हाला सांगू, मी एवढी घाबरली होती माझी मुलांना, एवढं मला भीती वाटत होती की मला काय झालं तर माझ्या लेकरांना कोण बघायचं आणि काय व्हायचं. आणि खूप माझी मनामध्ये एकदम वेगळे दिवसभर रात्रभर असे विचार यायचे आणि काय सुधारायचं नाही मला की मी काय करू म्हणून. तर असं झालं का मी जुदानी आईला मी म्हणलं तुझ्या शरणमध्ये आई जुदानी आई, तू सगळ्यांचा सांभाळ करून घे, आम्ही तुझी लेकरं आहोत आणि इथं कोणालाही काय होऊ देऊ नको. जी आम्ही ही मानता मानलेली आहे, जी आम्ही पूजा करतो आम्ही 5 वर्षापासून, आज 5 वर्ष कंप्लीट झालेले आहेत जुदानी आईची पूजा करायला. आज 5 वर्ष आमचं कंप्लीट झाले आणि 5 वर्षापासून आम्ही पूजा करतो. आणि त्या लॉकडाऊनमध्ये मी आईला मागितलं काही कोणालाही काही आजार नको होऊ देऊ आणि काही पण आजार आमच्या आजूबाजूला नाही, आमच्या नातेवाईकामध्ये नाही, आमच्या संपर्कामध्ये जोपर्यंत कुठेपर्यंत लोक आहेत तिथपर्यंत त्यांना करोना एक सुद्धा झाला नाही. आमच्या जुदानी पाड्यामध्ये एक सुद्धा करोना पेशंट सापडलं नाही आहे. तेव्हापासून मी मागून शिना आणि सर्वांना जमा करून शिना आणि आम्ही सगळे मिळून इथं आमच्या आजूबाजूची लोक सगळे मिळून आम्ही इथं मस्त जुदानी आईचा एकदम पूजा साजरा करतो आणि जेवण चुलीवर बनवतो आणि त्या जेवणामध्ये एवढे प्राप्ती होते, एवढं यश येतो त्या जेवणामध्ये का 50 माणसाचं जेवण बनवलं तर 100 माणसं जेवून जातात आणि काही सुद्धा कमी पडत नाही. आणि जुदानी आई आमची नवसाची आहे, नवसाला आम्हाला पावलेली आहे. जे मी नवस केला जुदानी आईमध्ये तिच्या शरणीशी जाऊन ते माझा नवस जुदानी आईने माझा मान राखला आणि तिचं आम्ही लेकरं आहोत आणि ती जुदानी आई आहे आम्हाला सगळ्याला सांभाळून घेते. आम्ही तिची लेकरं आहेत, अशीच आई आमच्या पाठीशी उभी राहा आणि असाच आमचा सांभाळ कराई. आणि हा नवस माझ्या एकटीसाठी नाही मी केलेला, माझ्या सर्व आजूबाजूवाल्या लोकांसाठी, सगळ्या मित्र लोकांसाठी, सगळ्या नातेवाईकासाठी मी हा नवस केला होता आणि हा नवस माझा झाला आणि हा नवस मी आहे. जोपर्यंत मी जिवंत राहणार तोपर्यंत ही पूजा मी करत राहणार. जय जुदानी माता. नमस्कार, मैं फातिमा सलीम शेख बोल रही हूँ, विरार से जुदानी मंदिर के नीचे रहती हूँ. मैंने कोरोना में बहुत सारे पेशेंट मिलने वाले थे, हम लोग ने बहुत ऐसे दिन निकाले. मेरी रेशमा सहेली है, हम लोग ने पूजा रखे थे, मन्नत मांगे थे. हम लोग एक दिन ऐसे ही बैठे थे, सब टेंशन में बैठे थे. रेशमा ने बोली चल हम लोग पूजा करते हैं. बोली चल रेशमा तू आगे बढ़, तेरे साथ मैं हूँ. बहुत जिधर कहीं उधर मेरा काम हुआ. हाँ, जुदानी माता की बहुत महिमा है हम लोग पे. 5 साल से हम लोग कर रहे हैं और जिंदे रहते हैं तब तक करेंगे. हाँ. और सिटी वाले ने भी हम लोग को मदद की है. लोग चाहते थे कि हम हमारे इधर कुछ तकलीफ ना आए. हमने खिचड़ी खाए, नमक में चावल खाए, फिर भी हमने हरे नहीं. जुदानी माता ने हमारा मान रखा है. हमारी जुदानी माता ने नाम मान रखा है. छोटी सी बड़ी मैं विरार में हुई और हम लोग ने जो ये कार्यक्रम किए हैं तो हमारी मदद सिटी वाले ने हमको किया है. मंडप का सागर पाटिल ने हम लोग को बहुत सम्मान किया, बुलाया, हर मंडप का बोलो हर चीज़, और बोला कि आपको कुछ चाहिए होगा तो ले. जब फ़ोन किया ये आया कि नहीं सामान, वो आया कि नहीं. सागर पाटिल की मैं बहुत आभारी हूँ. उनको भी बोली थी आने के लिए, वो आए नहीं, उनकी मर्जी, किसी कारण से नहीं आ सके होंगे. उनके घर में भी प्रॉब्लम है, इसके लिए वहाँ नहीं सके. लेकिन मैं आशा करती हूँ कि हर साल हम लोग अच्छे से पूजा करेंगे और इससे भी और अच्छे अच्छा से करेंगे. आप लोग हमारे साथ रहो, हमारे आजू बाजू वाले भी बहुत अच्छे हैं. कभी हम लोग ने ऐसे लड़ाई नहीं की है कि ये हिंदू है मुसलमान है. हमने कभी भेदभाव नहीं रखा. कोरोना में भी हम लोग ने साथ निभाए. जो हम खाते थे हम उनको खिलाते थे, जो उनके घर में रहता था हम मिल के खाए, मिल के रिए. आज तक वैसे ही खड़े हैं. जय जुदानी माँ. जय जुदानी. आता एवढं बघितलं तर ब्लॉग पूर्णच बघून जा. कशी आहे चाळीतली एकत्रता. काम झालंय, माती बिती लावून झाली आहे. हे बघा ही भांडी घासते. मामी फक्त तोंड बघायचं काम करते. आता व्हिडिओ चालू झाला तर जशी आतमध्ये गेली. बघितलं काय? हे बघा, ही बघा, ही क्या बोल रहे हो?
मेरे को पहले चाय पीने दे। क्या 12 बज गया, अभी तक काम नहीं हुआ क्या तुम्हारा? हाँ, काय नाही. ही माझी बहीण आहे. सर्वात जास्त काम हीच करते. मला तर असं वाटतं सर्व आशीर्वाद हिलाच भेटणार आहे आणि पूजेचा फळ पण हिलाच भेटणार आहे. मी नुसतं व्हिडिओ काढायचं काम करते. मी जास्त काय काम करत नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. एक माझी मम्मी, एक माझी बहीण, या दोघी एवढं काम करतात की काय सांगू. तसे तर आमच्या आजूबाजूची लोकं पण खूप चांगली आहेत, फॅमिलीसारखीच आहेत. तेही खूप काम करतात, सपोर्ट करतात. आम्ही सर्वच एकमेकांच्या घरी म्हणजे काही फंक्शन असेल तर आम्ही सर्व एकत्र मिळून करतो आणि आमच्या आजूबाजूला आम्ही कधी भांडत नाही, मतभेद करत नाही. जातपात, धर्म हे सर्व आम्ही काहीच मानत नाही. ईद असो किंवा दिवाळी आम्ही सर्व सोबतच साजरा करतो. आता आपलं जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. आपली कूक आपली मम्मीच आहे, बघू शकता तुम्ही. हे माझे भाऊजी आहेत जे मदत करत होते माझ्या मम्मीला आणि आम्ही सर्व भाजी बिजी कापून दिली आणि सर्व बायकांनी पुऱ्या वगैरे लाटल्या, भाजी कापली आणि सर्वात जास्त तर काम माझ्या बहिणीनेच केलं आहे. आता काय सांगू तुम्हाला, जास्त तारीफ नाही करणार, मी पण काम करते. हां, थोडं पण तिच्या एवढं नाही करत. हे आपले भाऊजी, मेरे जीजाजी का पेट जैसे इंडिया का गेट. आमची मस्ती चालू राहते. भात वगैरे झालेला, मग आपल्या मम्मीने घेतलं भाजी बनवायला. आता आमच्या आजूबाजूचे मावशी, काकी, आंटी, चाची सर्व मस्त मिळूनपैकी काम करत होते एकत्र. लहान मुलं नाचत होती, गाणी चालू होती, माझी मम्मी जेवण बनवत होती. हीच असते चाळीतली एकत्रता. आणि जर तुम्ही हेच बिल्डिंगमध्ये गेले ना तर शेजारच्या घरात कोण मेलेला जरी असला ना तरी माहीत पडत नाही की शेजारच्या घरी कोणीतरी मेलं आहे. आपापले दार लावून राहतात. मी असं नाही बोलत की बिल्डिंग वाईट आहे, ठीक आहे चालेल, पण आम्हाला आमची चाळ खूप प्रिय आहे, खूप म्हणजे खूप. असं मानलं जातं घरात हवन केलेलं खूप चांगलं असतं. त्याने घरात शांतता, लक्ष्मी, धैर्य, सुख, समृद्धी सर्व काही आपल्या घरात येतं. आणि आई जीवदानीचा आशीर्वाद तर आमच्यावर एवढा आहे की आम्ही दरवर्षी तिची पूजाही करतो आणि आमच्या घरात सुख, शांती, समृद्धीही लाभली आहे. लक्ष्मी स्वाहा, ओम आदिलक्ष्मी स्वाहा, ओम गजलक्ष्मी स्वाहा, ओम भूलक्ष्मी स्वाहा, ओम सत्तालक्ष्मी स्वाहा, ओम अष्टलक्ष्मी स्वाहा, ओम महालक्ष्मी स्वाहा, ओम षोडशमात्रां स्वाहा, ओम पंचलोकपाल स्वाहा, ओम दशदिक्पाल स्वाहा, ओम षोडशमात्रां स्वाहा. आता सुरू झाला होता खरा तर हळदी कुंकूचा कार्यक्रम, ज्यात खूप मजा येते. बायका नावंसुद्धा घेतात आपल्या आपल्या नवऱ्याची, म्हणजे उखाणं घेतात. आता तुम्ही पुढे बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व मस्ती मजा सर्वच दिसेल. आता सध्या तर हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे. हे आपल्या आजूबाजूचे शेजारचे काकी मावशी सर्व आपले आलेले आहेत आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे.
माझ्या नवऱ्याचं नाव भोला आहे. अरे असं नाही उकार बाई मला नाही येत. मला नाही येत उकाडा. हे काय झालं थांबा मला लक्षात नाही द्या. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, पप्पू माझे कृष्णा तर मी त्यांची राधा. बाबासाहेबाच्या फोटोला हार घालते वाकून, पप्पूचं नाव घेते तुमचा मान राखून. चल घे बाय. हे घे अंकिता. बोल 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 बोल. आता मी नंतर एवढं लवकर नाही आम्ही हांड्यावर हांडे 12 हांडे मधले हांड्यात कांदा आणि जे दिवशी प्रेम केले तर माझ्या जीवनाचा झाला वांदा. आणि काय गौतम बुद्धांच्या फोटोला हार घालते वाकून आणि मनोहरांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. वा 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 छान 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 छान. कमी केली. हे बोलू क्या बोलू मैं कैसा बोलू असंच काय पण बोला तुम्हाला यायचं. शंकराच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून, भोलाचं नाव घेते तुमचं सर्वचं मान ठेवू.